नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे तनुजा काकू. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये मी सांगणार आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि यावेळेस मी मामाच्या इकडं न जाता आत्याच्या इकडं सुट्टीला जायचं ठरवलं. आणि मला घेऊन जायसाठी माझ्या आत्याचा मुलगा रमेश आला होता. आणि मग असं अचानक उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि आम्ही दोघेही ओले चिंब झालो होतो. आम्ही दोघं एका झाडाच्या आडोशाला थांबलो होतो रस्त्याच्या कडेला, कारण समोरचं काहीच दिसत नव्हतं. आणि मी भिजल्यामुळे माझे पूर्ण शरीर ओले चिंब झालं होतं आणि माझे सर्व कपडे माझ्या शरीराशी एकदम घट्ट मिठी मारल्यासारखे चिटकले होते. भाऊजींनो, मला त्या अवतारात पाहून मग माझ्या आत्या भावाचा कसा काय बाबूराव ताईट झाला आणि मलाही लगेच लक्षात आलं, कारण भिजल्यामुळे त्याचीही पॅन्ट खूप चिकटली होती आणि त्याचा बाबूराव मला स्पष्ट दिसत होता. मग कशा प्रकारे त्याने मला रस्त्याच्या कडेलाच विचारलं की देशील का म्हणून, आणि मीही त्याला ठोकायला दिलं, तेच मी या कथेत सांगणार आहे. तर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव सरिता आणि मी 21 वर्षाची आहे. नुकतंच मी BAच्या थर्ड इयरला पास झाली होती आणि आता मी उन्हाळी सुट्टी असल्यामुळे घरीच होती. मामाचाही सारखा फोन येत होता की अगं, माझी मुलं आठवण काढत आहेत की सरिता दिदी कधी येणार आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडं कोकणात. पण मी नाही म्हणत होते, कारण आता उन्हाळी सुट्टीला जायचं वय नाही ना आपलं. आता आपण मोठे झाले आहोत हे माझ्या लक्षात येत होतं. पण भाऊजींनो, यावेळेस आत्याचाही कॉल आला आणि म्हणाली, काही नाही, यावेळेस तू आमच्या इकडे यायचंच, कारण मी 1-2 मुली तुझ्यासाठी चांगली स्थळं बघितली आहेत, तिथल्या तिथे बघूनही होशील. मी लाजले. मी म्हटलं, असं काही नको आत्या. पण तिनं मला हट्टच केला आणि बाबांपाशीही बोलली की मुलीला पाठवा, आता तिचे लग्नाचे वय झाले आहे, सुट्टी ती सुट्टी होईल आणि 2-3 स्थळं पण बघता येतील. माझे वडीलही तयार झाले, पण वडील बोलले की मला टाईम नाही आहे, तर तू विराजला पाठवून दे. विराज म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा. एकदम 26 वर्षाचा, रांगडा गडी, पिळदार मिशा, उंची 6 फूट. त्याला ना आर्मीत भरती व्हायचं आहे आणि तो रोज व्यायाम कसरत वगैरे करतो, त्यामुळे त्याचे शरीर एकदम फिट आहे. आणि मित्रांनो, माझ्याबद्दलही सांगायचं म्हटलं तर माझंही शरीर एकदम मस्त आहे. मी अशी जास्त जाड पण नाही आणि जास्त लुकडी पण नाही. मला शोभेल असे मी तब्येतीत आहे आणि माझे आंबे तर एकदम टणक आहेत, नारळासारखे, वरून टणक आणि आतून मऊ दुधाचा रस. कोणीही तो माझे आंबे पाहिले की चोखून काढायचा विचार करतच असणार, हे मला माहीतच आहे. कारण मी कॉलेजमध्ये असताना कित्येक जण तरी मला जाता येता वळून पाहायचे आणि मलाही ते भारी वाटत होतं, कारण एखाद्या मुलीला कोण पुरुष बघतो हे तिलाही खूप आवडतं. तर झालं असे की आत्याचा मुलगा विराज आल्यानंतर मी सगळी तयारी करून त्याच्यासोबत गाडीवर बसले. माझ्या मनात असं काहीही नव्हतं आणि मला वाटलंही नव्हतं की भर रस्त्यामध्ये तो मला उभ्याने ठोकेल, पण तो वेळच असा होता. भाऊजींनो, आम्ही निघालो. माझ्या आत्याचं गाव माझ्या गावापासून 150 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्ही जेमतेम 50 ते 60 किलोमीटर प्रवास केला असेल. आम्ही घाटामध्ये आलो होतो आणि घाटामध्ये अचानक वातावरण चेंज झालं आणि पाऊस सुरू झाला. आता असा रस्ता कसा उतरायचा घाटाचा, कारण वरून घाट आणि पाऊस असल्यामुळे 2 फूट अंतरावरचंही दिसत नव्हतं. आम्ही पावसामध्ये ओली चिंब झालो होतो आणि आम्ही ठरवलं की बाजूलाच एका झाडाचा आडोसा घ्यायचा. एक मोठं असं पिंपळाचं झाड होतं. आम्ही दोघंही तिथं थांबलो. भाऊजींनो, माझे शरीर पूर्ण ओले चिंब झाले होते आणि मी सलवार सूट घातला होता लाल कलरचा आणि त्यावरती लाल कलरची ओढणीही घेतली होती. मी माझ्या अंगावरची ओढणी काढली, माझ्या छातीवरची, आणि माझं भिजलेलं शरीर पुसू लागले, माझे डोकं पुसू लागले. माझ्या लक्षात आलं की माझ्या आत्या भावाचं लक्ष माझ्या छातीवरतीच आहे, पण तो मी बघितलं की आजूबाजूला बघत होता. मला वाटलं चुकून होत असेल असं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझे ते आंबे पाहून
माझ्या आत्या भावाचाही उठायला लागला आहे आणि त्यालाही ते आंबे खाण्याचा मोह आवरला नाही. कारण त्याच्या पॅन्टेमधून त्याचा बाबूराव मस्तपैकी टाईट झालेला मला दिसायला सुरुवात झाली होती. भाऊजींनो, मी माझे शरीर पुसायला सुरुवात केली आणि मी त्याच्याकडे लक्ष दिलं तर तो हाताने त्याचा बाबूराव लपवण्याचा प्रयत्न करत होता. कारण भाऊजींनो, भिजल्यामुळे मला थंडी वाजत होती आणि थंडीमुळे माझे आंब्यावरचे दोन्ही मनुके कडक झाले होते आणि माझ्या टॉपमधून ते स्पष्ट दिसत होते. आणि मला लक्षात येत होतं की माझा आत्तेभाऊ त्याचा बाबूराव हा हाताने दाबून झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण काय करता, जसं त्याच्या अंगात आग ओसरली होती ते काही हलवल्याशिवाय भागणारच नाही हे माझ्या लक्षातच आलं होतं. भाऊजींनो, मीच आता जाणून बुजून माझ्या आत्या भावाच्या शेजारी जाऊन थांबले आणि त्याच्या खांद्याला खांदा चिटकवला आणि म्हटलं, पाऊस खूपच आहे ना रे आणि आजूबाजूचंही काय दिसत नाही. मी त्याच्या एकदम जवळ गेलेलं पाहून तो थोडासा दचकलाच आणि थोडंसं पलीकडे जाऊन थांबला. मी म्हटलं, का रे, लाज वाटते का? तो म्हटला, नाही तसं काही नाही. मी म्हटलं, तुझा बाबूराव खूपच उठला आहे, त्याला झाडापाठीमागे जाऊन झोपून ये ना, कशाला बिचाऱ्याला त्रास देतो. तर त्याने खाली पाहिलं आणि लाजला आणि म्हटला, काही नाही गं, सॉरी. मी तुझी अशी ओली चिंब छाती पाहिली ती मी आकर्षितच झालो. ते म्हटले, हो रे, मी केव्हापासून बघते की तुझा बाबूराव झोपायचं नावच घेत नाही आणि तू त्याला जबरदस्ती झोपवत आहे. तू जाऊ शकतो झाडापाठीमागे, मी थांबते इथे, हलवून ये मस्तपैकी. तर तो म्हटला की हलवून काही तो झोपणार नाही, याला आता चिमणी पाहिजे आहे, याला तुझ्या चिमणीचं पाणी प्यायचं आहे. मीही लाजले आणि मी म्हटले, आता इथं कुठे पाणी पाजू म्हणजे चिमणीचं? तो म्हटला, इथेच या झाडाखालीच पाज, कोणीसुद्धा नाही इथं. त्याने माझ्या कमरेमध्ये हात घातला आणि मला त्याच्याकडे त्याने ओढून घेतलं. भाऊजींनो, धचका एवढा जोरात होता की मी जाऊन त्याची छातीवरती धडकले आणि माझी चिमणी त्याच्या बाबूरावरती धडकली. मला जाणवलं की 8 ते 9 इंचाचा सोटा माझ्या चिमणीवरती तो घासत होता. मलाही खूप भारी वाटत होतं. आता त्याने माझ्या पॅन्टीची नाडी खोलली आणि पॅन्ट खाली घेतली आणि त्यानेही त्याच्या पॅन्टीची चेन खोलली आणि बाकी कपडे आम्ही तसेच ठेवले होते. त्याने कच्चे दिशी त्याचा बाबूराव माझ्या चिमणीमध्ये घातला आणि आत बाहेर करू लागला. मलाही खूप भारी वाटत होतं. त्याने आता मला झाडाला टेकवलं आणि माझ्या चिमणीमध्ये बाबूराव घालतच माझे दोन्ही हात त्याने त्याच्या मिठीमध्ये घेतले आणि माझ्या ओठांवरती तो किस करत होता. भाऊजींनो, आम्हाला काहीच भान नव्हतं कारण आम्ही रोडवरती हे सगळं करत होतो. वातावरणच असं होतं की ते पूर्ण मादक झालं होतं. मलाही आता हे हवंसं वाटत होतं आणि मी त्याच्या कमरेला पकडून आणखीन जास्त माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत होते की जास्त करून त्याचा बाबूराव माझ्या चिमणीमध्ये घुसावा. भाऊजींनो, आता त्याचं यायला लागलं होतं कारण त्याने स्पीड वाढवलं होतं. तो वेड्यासारखा मला दचके मारत होता. माझी कंबर दुखायला लागली होती, पण त्याने अचानक स्पीड वाढवलं आणि अचानक तो थंड पडला कारण त्याने त्याचं सारं वीर्य माझ्या चिमणीमध्ये सोडलं होतं. भाऊजींनो, तो तसाच मला मिठीत घेऊन तिथेच उभा होता आणि वेड्यासारख्या मला किस घेत होता. माझ्या आयुष्यातला हा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही कारण मी असं काही वेगळं कधीच केलं नव्हतं. आम्हा दोघांचे कपडे सावरले आणि आता पाऊसही उघडला होता. पण त्याचा बाबूराव तर पुन्हा एकदा टाईट झाला. मला म्हणला, चल झाडाच्या पाठीमागे आणि एकदा तोंडात घे, याला तुझे पाणी पाजतो म्हणजे आपण घरी जाऊ. मीही तयार झाले आणि लगेच झाडापाठीमागे जाऊन 15 मिनटं त्याचा बाबूराव चोखून त्याचं पाणी काढून दिलं. अशा प्रकारे भाऊजींनो, माझ्या आत्या भावाने पावसात भिजल्यामुळे रस्त्यातच मला ठोकून काढलं होतं. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.